निफाड तालुक्यातील ओझेर सुकेने हा मुख्य रस्ता सध्या पूर्णतः दुरावस्थेत असून रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्यानं वाहन चालक आणि प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चाललेली आहे। ओझर शहरातून बाहेर पडताच मरीमाता चौक, श्रमिकनगर, जाधव वस्ती, दीक्षीगाव, जिवाळे, थेरगाव ते सुकेने या संपूर्ण मार्गावर डांबर उकडून मोठमोठे खड्डे पडले आहेत। या रस्त्यावरून दररोज शेकडो वाहने, शालेय विद्यार्थी, कामगार, शेतकरी आणि नागरिक प्रवास करतात। मात्र सध्याच्या परिस्थितीत वाहन चालवणं जोखमीचं बनत चाललंय। पावसाळ्यानंतर रस्त्यावरील खड्ड्यांची संख्या अधिक वाढली असून अनेक ठिकाणी रस्ता हा पूर्णतः खराब झालाय। दुचाकीस्वारांना अपघाताचा धोका निर्माण झालेला असून काही ठिकाणी वाहनं घसरून पडण्याच्या घटना देखील वारंवार घडलेल्या आहेत। रात्रीच्या वेळी खड्डे न दिसल्यानं अपघात होण्याची शक्यता अधिक वाढत चालली आहे। या रस्त्याची दुरुस्ती करण्याची जबाबदारी असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाहीये। अनेक वेळा तक्रारी करून देखील केवळ आश्वासनांवरच बोलवण केली जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत। रस्त्यावरील खड्ड्यामुळे वाहनांचं नुकसान होत असून प्रवाशांचा देखील वेळ वाढतोय। परिणामी रुग्णवाहिका, शाळेच्या बस आणि अत्यावश्यक सेवांना देखील मोठा अडथळा निर्माण होत आहे। शासनानं तात्काळ दखल घेऊन या रस्त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे। लवकरात लवकर उपाययोजना न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा देखील यावेळी नागरिकांनी दिलेला आहे। निलेश सगर, नाशिक रिपोर्ट न्यूज, कसबे, सुकेने।